हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. काँग्रेसचे नेते राहुल गांधींकडनं मोठी चूक. छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त वाहिली श्रद्धांजली. भाजपची जोरदार टीका तर काँग्रेसकडनं सारवासारव. अशा लोकांचे मुंडके कापून तुळजा भावनाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे. मुंडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा. कालीचरण महाराजांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य. मंत्रिमंडळात कोणताही निर्णय नाही, मात्र खोटं सांगत धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. मुंडेंनी इफ्कोमध्ये महाघोटाळा केल्याचा अंजली दमानी यांचा गंभीर आरोप. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन चूक केली, मात्र त्यांनी कुठलीही डील केली नाही. आधी आरोप करणाऱ्या मनोज जरांगेंकडनं सुरेश धसांची पाठराखण. शेतकऱ्यांचा मोबदला न दिल्यानं परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची बँक खाती गोठवण्यात येणार. अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग. विशेष पथकाकडनं साक्षीदारांची चौकशी सुरू. भाजपनं जर शब्द पाळला असता तर शिंदे तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते. संजय राऊतांचं विधान. तर महाविकास आघाडीतूनही शरद पवार आणि अजित पवारांचा शिंदेंना विरोध होता. राऊतांचा खुलासा. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची सेना सक्रिय. तर सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार. नाराजांची बाजू समजून संघटनात्मक बदल करण्याचीही तयारी. शरद पवारांवर टीका केल्यावर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच येणार एका मंचावर. उद्या दोघांचा होणार सामना. काय बोलणार याकडे लक्ष. संसदेमध्ये साहित्य दिंडीला परवानगी. शुक्रवारी सकाळी निघणार साहित्य दिंडी. प्रमुख 20 मान्यवर सहभागी होणार. आणि शिवजयंतीनिमित्त अभिनेता विकी कौशलची रायगडावर हजेरी. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन.